मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट आपण पाहणार आहोतच। मात्र या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आलाय आणि त्या निमित्ताने सचखंड गुरुद्वारातर्फे नगर कीर्तन यात्रा काढण्यात आली। या यात्रेत गुरुचे अश्व, गतका पथक, निशाण साहिबसह हजारोंच्या संख्येने शीख भाविक सहभागी झाले होते। महावीर चौक इथे नगर कीर्तनचं आगमन झाल्यानंतर त्यावर प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला। हातामध्ये तलवारी घेऊन शीख बांधव या हल्लाबोलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शीख भाविकांनी एकमेकांना गुलाल आणि रंग लावून हा सण साजरा केला। मागील 300 वर्षांपासून सचखंड गुरुद्वारामध्ये होळी सण साजरा करण्याची प्रथा सुरू आहे। ग्रुपला टाकलो। आणि आता पाहणार आहोत सुपरफास्ट मुलुक महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात बॅरिस्टर उमर कमाल फारुकी यांनी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज केलाय। नामांतराच्या नियमावलीचं उल्लंघन केलं जात आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र कमिटी स्थापन करून तपासणी करावी अशी मागणी या अर्जातून करण्यात आली आहे। औरंगाबादच्या नामांतराला विरोध असेल तर जलील यांनी आंदोलन न करता कोर्टात जावं असा सल्ला चंद्रकांत खैरेंनी दिलाय। याशिवाय औरंगजेबाच्या कबरीवरील वक्तव्यावरती संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वालांवरती कारवाई करण्याची मागणी देखील खैरेंनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काम करायचं होतं, घराबाहेर पडायला हवं होतं असं म्हणत दीपाली सय्यद यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। मी एकनाथ शिंदे ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ठाकरेंनी मनावर न घेतल्यानं ताटातूट झाल्याचंही सय्यद म्हणाल्या। हातकणंगले येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार धैर्यशील माने यांची गाडी अडवून शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी गद्दारी का केली याबाबत जाब विचारला। बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांना रोखलं। कायद्याची ऐशी तत्कालीन आयुक्तांनी केलेली होती। हक्काचा निधी खर्च न केल्यानं आंदोलन केलेलं होतं, परंतु कोर्टानं आम्हाला शिक्षा सुनावल्याचं बच्चू कडू म्हणाले। आमचा हेतू तत्कालीन आयुक्तांना मारण्याचा नव्हता असंही कडूंनी स्पष्ट केलंय। आमदार प्रकाश सोळुंके यांच्या संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते अशोक शेजूळ यांच्यावर 3 दिवसांपूर्वी हल्ला झालेला होता। या हल्ल्याप्रकरणी आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या माजल गावात भाजपचे अशोक शेजूळ यांच्यावरती 2 दिवसांपूर्वी हल्ला झालेला होता। या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंकेंसह त्यांच्या पत्नी आणि 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। हल्ला करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार प्रीतम मुंडेंनी केली आहे। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले, तर जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्रांची खेळी यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे। धुळ्यामधील प्रशासकीय इमारतीवरून MIM आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय। प्रशासकीय इमारतीसाठी 45 कोटींचा निधी आणल्याचं आमदार फारुख शहांचे बॅनर लागल्यात। इमारतीसाठी आम्ही प्रयत्न केल्यानं कुणीही कामाचं श्रेय घेऊ नये असा टोला महाजनांनी लगावलाय। पुण्यामधील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील 40% सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं तातडीनं घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे। थकीत मालमत्ता करधारकांविरोधात धुळे महानगरपालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। शहरामधल्या खोलगल्ली परिसरामधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला पालिकेच्या वसुली पथकानं टाळ ठोकलंय। ही शाखा भाडेतत्वावर असून इमारतीची तब्बल 1,14,36,00,000 रुपयांची महापालिकेची मालमत्ता थकबाकी आहे। अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं वाशी इथल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं। हे प्रदर्शन 8 मार्च ते 19 मार्च पर्यंत चालणार आहे।
भिवंडी तालुक्यामधील पद्मिनी कॉम्प्लेक्स इथल्या गोदामाला भीषण आग लागली। या गोदामामध्ये मेणबत्ती बनवण्याच्या मेणाचा मोठा साठा असल्यानं आग मोठ्या प्रमाणावरती पसरत होती। अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। डोंबिवलीच्या शांती उपवन या सोसायटीमधील इमारतीला तडा गेल्यानंतर 240 कुटुंब बेघर झालेली आहेत। याची गंभीर दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली। यामध्ये जोपर्यंत या इमारतींची पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत 240 फ्लॅट धारकांना बिल्डरकडून भाडं दिलं जाणार आहे। पुण्यामधील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवानाला व्यायाम करताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे असं या पैलवानाचं नाव आहे। स्वप्नीलच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे। पंढरपूरच्या तुळशी वृंदावनमधील संत चोखामेळा यांचं संगमरवरी मंदिर कोसळलं। यात मंदिरातील संत चोखामेळांची मूर्तीही फुटली। 4 वर्षातच मंदिर पडल्यानं वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। मंदिरासाठी तत्कालीन सरकारनं कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोल्झर गावात पहाटेच्या सुमाराला गुरांच्या गोठ्याला आग लागली। यामध्ये गोठा पूर्णपणे जळून खाक झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। सांगलीच्या मिरजेमध्ये गोसावी समाजाकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते। महिलांनी पुरुषांना काठीनं बदलून झेंड्याचा खेळ खेळला जातो। गल्लीच्या मध्यभागी बांधलेल्या झेंड्याची एक कमान ही महिलांच्या हाती असते आणि या झेंड्याचं रक्षण करण्यासाठी महिला हातात काठ्या घेऊन सज्ज असतात। पुरुष झेंडा पळवायला येताच त्यांच्यावरती काठ्यांची बरसात केली जात असते। रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यामधील शिवणे आणि करंबेळे या गावच्या सीमेवरती ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा अनोखा सोहळा रंगला। 2 बहिणींच्या भेटीचा शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती आणि यावेळी मोठी जत्रा देखील भरली होती। रत्नागिरीत होळीनंतर पुढचे 5 दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला जाताना दिसतात। खेडमधील ग्रामदैवत असलेल्या काळकाई देवी, पाथरजाई देवी, खेडजाई देवीच्या पालख्या सनई चौघड्यांच्या नादामध्ये ग्रामस्थांच्या भेटीला निघाल्या। त्यांच्या स्वागतासाठी बाजारपेठेतील रस्ते रांगोळीनं सजले होते। पाडव्यासाठी साखरेचे हार तयार करण्याची लगबग पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीपासून सुरू झाली आहे। मजूर आणि इंधन दरवाढीमुळे साखरेच्या हारांचे दर 150 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक स्थानक एक उत्पादन योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकात पंढरीच्या प्रसादाचं दुकान सुरू करण्यात आलंय आणि या दुकानात विठ्ठलाचा प्रसाद, मूर्ती, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले इथे पाण्यावरती तरंगणारा दुर्मिळ दगड सापडलाय। भुंगर काठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळित यांना वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरती भटकंती करत असताना हा दगड आढळून आला। पाण्यावरती तरंगणारा हा दुर्मिळ प्युमिस प्रकारचा खडक आहे। कांद्याला बाजारामध्ये भाव मिळत नसल्यानं शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडावं या काळजीनं 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील बोरखेड इथे घडली। संभाजी अष्टेकर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये परिक्रमा काढण्यात येणार आहे। 19 मार्च पासून परिक्रमेला सुरुवात होणार असून ती 90 दिवस चालणार आहे। शिवाय 300 गावांमधून परिक्रमा जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी म्हटलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बाजारपेठांमध्ये ओल्या काजू गरांची आवक वाढलेली असून दरही चांगला मिळतोय। 300 रुपये शेकडा असा चांगला दर मिळत असल्यानं सुकलेल्या काजू विकण्यापेक्षा शेतकरी ओल्या काजू गरांच्या विक्रीकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरात अवकाळी पावसामुळे फळबागा, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी 15 ते 20 हजार रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। जगभरात एकीकडे महिला दिन साजरा होतोय तर दुसरीकडे बुलडाण्यामधील आशा वर्कर्स, गट प्रवर्तक संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिलांनी धरणे आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन करण्यात आलंय। विरार फाट्याजवळील नालेश्वर नगर इथल्या शेकडोहून अधिक घरांवर नांगर फिरवत महसूल विभागानं तोडक कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केलं आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकही करतात।
हिंगोलीच्या वसमत शहरामधील महावितरण कार्यालयामध्ये ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आणि विजेसंदर्भात इतर प्रश्नांवरती हे आंदोलन करण्यात आलंय। जळगावमधील निंभोरा ग्रामपंचायतीवरती महिला दिनानिमित्त निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या सन्मानात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। महिलांसाठी शौचालय तत्काळ उभारण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या माजल गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयामध्ये घेराव घालत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असताना अमरावतीमध्ये मात्र अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलंय। अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत लोकशाही महिला संघटनेकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। महागाई विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती महिलांनी शिमगा मोर्चा काढला। यावेळी गरीब निराधार महिलांना मोफत रेशन द्यावं, रेशन कार्डाच्या दुरुस्त्या करून द्याव्यात अशा मागण्या देखील करण्यात आल्या। गॅस दरवाढीच्या विरोधात ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गॅस सिलेंडर घेऊन महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध केला आणि यावेळी महिला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर अक्षरशः दणाणून सोडला। जागतिक महिला दिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सीटू आणि जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी समानतेसाठी धरणे आंदोलन केलं। अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आझाद हिंद संघटनेच्या जिल्हाध्यक्षा वर्षा ताथरकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यांना पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। बदलापूर पश्चिम परिसरामधून पोलिसांनी 31 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला अटक केली आहे। गुंडाकडून पोलिसांनी एक मोठा सुरा, कार आणि 2 बाईक जप्त केल्यात। भंडाऱ्यात ऐन 10वीच्या पेपरच्या दिवशीच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला। वडिलांचं पार्थिव घरी असतानाही प्राची सोंदरकर या विद्यार्थिनीनं इंग्रजीचा पेपर दिला। पनवेलमध्ये चुकीच्या पद्धतीनं उभ्या असलेल्या ट्रेलरचा दुचाकीनं धडक दिलेली आहे। या अपघातात अश्वित म्हात्रे या नावाच्या दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबई गोवा महामार्गावरती पनवेलजवळ बंद अवस्थेत उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव कारची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण जखमी झाले। जखमींवर उपचार सुरू आहेत। माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा उपस्थित होते। यावेळी मोदींच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झांसीच्या रेल्वे स्थानकावरती नारी शक्तीचं प्रदर्शन करण्यात आलं। बुंदेलखंड एक्सप्रेस ट्रेन झांसी ते ग्वालियरपर्यंत महिला लोको पायलटनं चालवली। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये बर्फवृष्टीनंतर वातावरण बदललंय। दुसऱ्यांदा झालेल्या बर्फवृष्टीनंतर परिसरामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। रशिया युक्रेन युद्धादरम्यान आता नव्या आघाडीवरती युद्धाला तोंड फुटल्याचं समोर येत आहे। बखमूतमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांचा संयम सुटला आणि सगळा राग लष्कर प्रमुखावरती निघाला। रशियावरच ठरत असल्यानं त्यांनी आपल्या लष्कर प्रमुखांच्या युद्धनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावेच्या फुलराणी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे। आता या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। प्रियदर्शनी इंदुलकर फुलराणीमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलंय। तुला शब्द देतो की पुढच्या वर्षीची विनर पण होळीच्या निमित्तानं विकी कौशल आणि त्याचे वडील श्याम कौशल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। यामध्ये विकी कौशल याच्या वडिलांबरोबर भांगडा करताना तो दिसतोय। त्यांचा हा व्हिडिओ कतरिना कैफनं शूट केलेला होता आणि तर त्यांचा हा हटके अंदाज पाहून कतरिनाला देखील हसू आवरेनासं झालेलं होतं। अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे सध्या ऑस्ट्रेलियाची सफर करते। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग केलेलं आहे। त्यांच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय।
अवतार द वे ऑफ वॉटर या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण अवतार द वे ऑफ वॉटर हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आता निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. अभिनेत्री श्रिया सरननं तिच्या क्यूट लुकनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच श्रियानं रेड कलरच्या ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरले आहेत. साऊथ सुपरस्टार नयनतारा पती आणि तिच्या दोन्ही ट्विन्ससह एअरपोर्टवरती स्पॉट झाली. यावेळी नयनतारा आणि तिच्या पतीनं मुलांचे चेहरे कॅमेऱ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं देखील महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केलेली आहे. बाई पण भारी देवा अशा प्रकारचं ट्विट सचिननं केलंय. स्त्री सन्मान आणि स्त्रीत्वाचा बहुमान साजरा करण्यासाठी बाई पण भारी देवा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून 30 जून 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सचिननं अजित भुरे यांना शुभेच्छा दिल्या. क्रिकेटर उमेश यादव यांच्या घरी महिला दिनी मुलीचा जन्म झाला. स्वतः उमेश यादवनं ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. मुलीच्या जन्मानं उमेशच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील मुलुक महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा वेगवान आढावा आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून घेतला. तर मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.